1216 ओके. प्लॅटफॉर्म नंबर 5. माझा तो ट्रेनचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप भयानक आहे. त्याच्यामुळे मी कधी ट्रेनमध्ये बसलो नाही आतापर्यंत. आता बसलो. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा तुम्ही सगळे? तर मंडळी, आता मस्त आपण फ्रेश झालो आहे आणि आपण आज निघतोय कर्जतला बाय पुणे स्टेशन बाय ट्रेन. कारण मी ट्रेननं कधी प्रवास केला नाही, मला जास्त ट्रेनचा प्रवास जमतच नाही. जास्तीत जास्त मी ट्रॅव्हल्स किंवा बाईक कार तिथूनच जातो. पण आज आपण ट्रेननं प्रवास करणार आहेत आणि 7:30 वाजता ट्रेन आहे. आपण जातो आहे बाय प्रगती एक्सप्रेस. पण सगळ्यात आधी आपण नाश्ता करूयात आणि नाश्ता करून कॅब बुक करू आणि मग निघूयात. ओके, आणि तसंच आजचा ब्लॉग चालू करायचा. सो स्टे ट्यून, चालू करत असा ब्लॉग. अरे यार मंडळी, ब्रेकफास्ट पॉईंट जस्ट आता ओपन झाले. जाऊ द्या, आता आपण डायरेक्ट काय करू, कॅबनं जाऊयात रेल्वे स्टेशन. तिथंच आसपास कुठं जवळचं कुठं नाश्ता सेंटर जर असेल तर आपण तिथं नाश्ता करूत आणि मग निघूयात. कारण आता जास्त उशीर नको करायला तिथं. तर आता ते बोलतात अजून 1-1.5 तास लागेल. मग आता 1 तास इथं कुठं थांबायचं, त्याच्यापेक्षा आपण तिकडे निघू. तिकडे उशीर जरी झाला तरी काय हरकत नाही. सो आपण निघूयात. ओके, चलो चलो. जरा आपण काहीतरी नाश्ता करूया. आता तर बंद आहे इथं सगळं. पोहे बी इथं सगळं वडापाव आणि समोसा खाऊ. आपण इथं खाऊयात ऑमलेट पाव. मस्त असा नाश्ता झालाय आपला. बरं वाटायला आता. चला आता आपण निघूयात लवकरात लवकर. इधर से इथं हे तर नवीन फॅशन स्ट्रीटच आहे. 1216 ओके. तर मंडळी, प्रगती एक्सप्रेस दिसेल तुम्हाला. हे 7:45ला आहे. अजून वेळ आहे, अजून अर्धा तास आहे. प्लॅटफॉर्म नंबर 5. चला, प्लॅटफॉर्म नंबर 5 कुठं आहे? ही प्लॅटफॉर्म नंबर 4 आहे. आपल्याला वरून जावं लागणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 ते 6 वरून आहे. 4 आणि 5 राईट साईड. बघा, ही विस्टा डोम आहे मंडळी. आपण प्रवास करू एकदा तरी. आता तर नाही, आपलं नॉर्मल आहे. विस्टा डोम 9:30-10ला होता. पण आपण आता नॉर्मल काढले तिकीट, कारण आपल्याला लय लवकरात लवकर जायचंय. आपले D6 आहे. कुठून आहे बाबा? हा, 9th इंजन मागच्या साईडला. चलो. अरे वा, आपण आता D6 मध्ये आहे. 9th पोझिशन ऑफ इंजन. हे देखो बाहेर ट्रेन का नजारा. आणि इथं बघा, इथं बाहेर असं मस्त बॅग ठेवायला जागा आहे. फॅन फिर आहेत फॅन चालू आहे. चार्जिंगचं पण आहे. चला, आता मी फायनली ट्रेन मध्ये बसलोय आणि आता अर्धा तासामध्ये निघेल गाडी. आणि आता मी कुठे जातोय हे मी आता तुम्हाला आता नाही सांगणार. तर बघायचं असेल तर पुढचा ब्लॉग येईल, ते बघा. ओके, आता तर आपण फक्त आता ट्रेन एक्सप्रेस वे आपण तेवढंच घेणार आहेत. आणि आता सध्या मी जे ट्रेन मध्ये आहे मंडळी, ते आहे प्रगती एक्सप्रेस. आणि सीट्स हे तर सगळं कम्फर्ट तर तुम्ही बघितलात. माझा तो ट्रेनचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप भयानक आहे. त्याच्यामुळे मी कधी ट्रेनमध्ये बसलो नाही आतापर्यंत. आता बसतोय मी, इतक्या वर्षानंतर मी आज ट्रेनमध्ये बसतोय. मला हे पण सांगायचं आहे की आता जस्ट निघतोय कर्जतला. 170 150-160 किलोमीटर पर्यंत आहे अंतर. 7:45ला आपली गाडी आहे. अर्ध्या तासामध्ये आपण बघूयात आता, म्हणजे अर्ध्या तासानंतर गाडी निघाल्यावर बघूयात की किती वेळामध्ये आपण कर्जतला पोहोचल आणि ओके चलो.
1 hour later. आपण आलो आता फायनली कर्जतला आणि आधी आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाऊ. बाहेर झाल्यावर म्हणजे जे आपल्याला मेन डेस्टिनेशन पॉईंट आहे आपल्याला जिथं जायचं आहे तर आपल्याला जायचंच आहे. पण आपल्याला 12-1 वाजता बोललेलं आहे. जाऊ दे यार, मी उगा बिनकामाला डिस्कस करायलोय ते उद्या तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल. ब्लॉग म्हणजे तुम्हाला थंबनेल विथ टायटल दिसेल. ओके, मला कळून जाईल मी कशासाठी आलोय ते. आता आपण बाहेर जाऊया. आता जर केलंय तरी पण बघूयात नाश्त्याचं काय असेल चांगलं तर खाऊयात. मला अजून माहिती नाही कर्जतलं बेस्ट फेमस अट्रॅक्शन पॉईंट्स काय आहेत. म्हणजे मी गुगलवर चेक केले का तर कर्जतचे अट्रॅक्शन्स काय आहेत तर जास्तीत जास्त फोर्ट्स आणि काय म्हणतात असं व्ह्यू पॉईंटच दिसायलेत मला. बघूया जर असेल तर आपण जाऊयात. मेन जी गोष्ट करायला आलोय ती जर करायची. ओके चलो. तिथे कॅब आहे का नाही काय माहिती नाही. बघूया ते तरी ट्राय करून. इथं ओला उबर आहे का मला नाही वाटत असं. नाहीतर मग आपल्याला ॲटो करूनच जावं लागेल. इथं कॅब सर्व्हिसेस नाही आहेत. मी आता ओला उबेर रॅपिडो तिन्ही ॲपवर चेक केलं. इथं सर्व्हिसेस नाही, इथं सगळे टॅक्सीज आहेत. आपण आता टॅक्सी नाही तर ॲटो बघूयात, विचारूयात कुठंपर्यंत घेऊन जाते. बघूयात किती घेते. चलो किती 300 खालापूर. इथून माथेरान किती किलोमीटर आहे. पण नेरळला जावं लागेल तुम्हाला. निरळ नेरळवर ना मग माथेरान 7-8 किलोमीटर वरती. म्हणजे एक 20 किलोमीटर असेल. माथेरान 20 किलोमीटर. इथून कर्जतवर ना आता गेलं तर एक 12-1 पर्यंत होतंय का माथेरानचं का दिवसच जातोय. दिवस जाईल. मंडळी आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. आणि मी नेमकं कर्जतला का आलोय, कशासाठी आलोय आणि आता हे रूटचा तुम्हाला दाखवलाय. याच्या पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो खूपच स्पेशल ब्लॉग असणार आहे. याच्यामध्ये तर खूप नवीन नवीन एक्साइटमेंट्स, अट्रॅक्शन्स आणि भरपूर पण इन वन प्लेस. ओके, सो ते बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. चलो बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला.